येईन काय सांग राहिन्यात माय व म तुम्हाला ते नाराज राहता माया कोकुटक म अरे पोरी शेतीच का बरं आमना गामा पोरी खता मुईग्यात म्हणतं बहीण पोरीच राहिन्यात नाही मग नाही जी माय तुला गावामध्ये गंदर पोरी शेत म्हणे मग जाग लावा जी माय म्हणा आंडर राहिले ना एक बिचारा मग तुम्ही आंडे ना देर मग काय कमाल करतीस असं यायनी पटापट सगळ्या जोडावं म्हणतीस पण काय नाही हो माय तुम्ही भाषा म्हणा का शेतात भले तुम्ही अंडरले विचारला का बहीण तुम्ही अंडर ते खोटं नाही बोलाव ना काय नाही माडी काय सांग राहिनी अव टीना आपला भाऊ डक मस्त पगार कमायला लाग गया मग 20,000 पगार शे मग पुढी ना सोप नाही मग ओ माय बिचारा नवी जाई त्याने भाकरी करा चालणे जाई म्हणे भाऊ तुम्ही भाऊ जाई मग धुंडी ठेव ना माय तुम्हाला गाव मागून पोरी सांगतीस ना माय लोक येत मग म्हणे तुम्ही आता त्या पोरी का धुंडीस म्हणे तुम्ही अंडेर दिले त्याच गावातून पण पोरी शेत म्हणे म्हणतं माय व म्हणे अंडेर म्हणे येईन काय सांगतात नाही का म्हणतं माली मग अशी ते काय बाबा म्हणतं चाल आज फोन लाईत देस म्हणतं मी येईन ले मग दको माहिती ना दको अशा उंदा खबरी कोण देसू बिंदून मायले आपला गमायतल्या पोरी शेत का बरं तू सांग ते पोरी ना बेरी मग काय बी सांगतीस बिन बाया लोके बी काय बी उगलीस नि फेकी देतस आका वा आका मी काय सांग राहिनो थांबा पाहिजा येईन ना फोन हेले बी तुमले माहिती शेत का पोरीचा खबरी आपला गामा कोणती पोर कुवारी शे अशी माहिती शे का तुमले सांगा ते बिन माले येईन शे ना नानांनी सोडी राहिन्यात माय पोरी शेत तुमना गाव मा पोरी शेत तुमना गाव मा मग तुम्ही सांगा जी माय पोरी शेतीच का बरं आपला गाव मा पत्ता नाही मग हो माय 2-3 पोरी सांगतोस लग्न करायचं त्या वेगळ्यात म्हणे पण काय माहिती पण त्यासाठी मोठला सपने शेत दादा मग सुटी मा रावण पाहिजे पोरले वावरनं काम नको पाहिजे मग बहीण वावरनं काम नाही म्हणायचं पोराशी मग बहीण पोरीसाठी नाराज आहे वेगळ्यात येईल मग माय बाबा वावरे धुंटस आणि पोरीशी देत नाही वाटला सांगतस मग वावरे सवय धुंटस म्हणणार बरं आईचा मोठा प्रश्न उडस अगो देवान टेमले मन पोरवावर मजा वाव नाही अशी नाही तशी नाही मग ऐकाय येते का बरं तुम्ही सांगा ते नाराज नाही ना बाई फूस दीदी अंडे सिडी काढा ना कामेशेत मायन जात ना बरं अक्का खरंच बी आत्मनी अंडे रद्द केल्या किती सद्गुणीशी वावर मा काम कराडा घर मा कराडा गर्दी मा टाका कोट्टे बी टाका दिले अशी भात झाली काढी लई ती बरक्का तिला सांगा ना कामाची म्हणून आजपर्यंत मग तुम्ही बी दखीला ना तुम्ही नांदी राहिनी ना ती कशी नांदी राहिनी बाई बरं म्हणे अंडे बहीण पहिलेच निघत नाही राही ना ते येईन ताई मग तुम्ही अंडे तुम्ही चांगला संस्कार दिलेत आता परकी पोरना आपली माहिती राही का बरं तुम्ही ना सांगा मग मोठे बी जाय ते कशी निघत नाही काय निघत मग वाढ मग अशा जुब्या असा बी ना ते सगळ्या जुडावाले बी काय कधी होय ना का जुडावणार नावी लागस माहिती शे मग बी बेका जुब्या असा दादा नाही वा का ते पोरने बी अशी परिस्थिती ना मनशे मग आम्ही पोचा करी टाकतो ना मग आपला गामाशी होय ना माय पुन्हा बी 2 हात ना 4 हात होतो का हात मारे आपला शांतता वाटत देवी चांगला बिचारा आशीर्वाद देस बरं पुन्हा बी नी आणि पिवी जावं माय कोणी बी हो ना मग नाही येईन मग आम्ही सांगतोस मग तुमले ते पोरनी घर आम्ही गुचुप जाईसू चहा प्यावा नाव कधीच नाही फिरत फारत कशी आहे काय येता काय जाईना मग पोर अशी मग शेका नाही बरोबर सांगणार ना येईन मी कशी आपल्यासारखा माझे पाहिजे बी पोर बी चांगली संस्कारी पाहिजे गोड बोली पाहिजे मंदरी पाहिजे कामधंदा नंबर 1 पाहिजे अशी रासा बेन लते मग काय फॅशनवाले लई येवा ना बरेच ना दकामास थोडीशी सावडी कावाय ना नकटी कावाय ना पण तिला संस्कार चांगला पाहिजे बी मग रूप दखील येवा ना मग तिला गुण चांगली वैरी ती अशी रास ना बेन कधी बी कोणा बी गुण दखो रूपने दखो शेका नाही बरं येईन आजी माहिती आहे जा मग कशी दादांना म्हणते मन बेटी जा म्हणा अंडवरले म्हणा अंडर अशा माकडने कसे गुन्ना मुन्ना वाण्यांक तसे व म्हणा वाण्या बी माझ्या पुढी ना चोक नाही जसं बरं वाईट बोलावणी फटकरी बोलावणी छटकरी हसावणी त्यांचं काम बोलवून तो बोल गामा शेकानी शे म्हणा उन्हा कधी ते मग त्याचे लागलं सर म्हणा कंपनीना तपास करिया आपण तपास करिया पुऱ्यांना तपास करील्या अशा अंडरला बेटा सुद्धा नाही माहिती शे अशा जवई नाही वय मारी नाही आम्ही बरोबर तपास असू नका तान नको लिहू ना तू 4 दिन मध्ये आणते वाचनावर बी तेव्हाच नाही फोन आणि काही नमन तपास करीसी माझे खुलासा तिच्यात काढली बिल्ली बरं भाईजा काय सांगा त्यात तुम्ही आजी माई येईन ना पोरी लागणार होता कशी कोणी का वैना बीन पोऱ्यावाला तान राज बीन बायजा आजकाल कशी चालू शे दादा मग बीन मग ओ माय कोण बी वै जाओ मग बटास न वै जाओ बिचारा देवबाणी बटासने सुखे समाधाने खुशी ठेव आईच म्हणा मन माई निघस दुवा मग बिन बायजा आवा का तेच सांगा तुम्ही
हा मग दक. आणि मी काय सांग राहिनो चाल ना मग दक. फुबांगर बी ती पोरनं काहीतरी चालू होतं बी. पोरनं अशी दका दावानं चालू होतं फुबांगर. फुबाले सांगितलं मग फुबाला आपण तिने जण जास्त ना मग फुबान भाऊ बन म्हणे ना ती पोर. कशी ठाकेन ठुके वही जाते मग ताण नाही राहावं ना. आपल्या गावात मस्त काम होई जाई मग. मग आपल्या गावनी राही पोर आपल्या गावण्या पोरीला संस्कार शेत ते माहिती शे चांगलं. वा मुलं आकड माशा शेत पण आंटी चांगल्यात आपल्यावाल्या बिचारे. माय बाय जा काय कंटोके काढू नका सोडा. तुम्ही जो होई तशी विचारता का अक्काले मी तशी शे का अशी मी म्हण मायंग तर वागच अक्काले. अक्काने चावी देऊ कोठे बी मालेच पटच नाही. आपल्या मायबाप तशा सासू सासरा बी राहतच कोणा का वय येत ना मग. आणि देवबा खालच भरायला लावच बी म्हणून नमन कीर्ती करी जाओ नमन मागित नाही जाओ दादा. जीवन घडी घडी काय भेटच नाही एकच जावा भेटच मग. जाऊ देव टीना बोलाय गिवी बोलीच बोलाय ना तिथे बाय जा मला समजी घ्या तो इशारा समजदार को इशारा कापीशे म्हणे मन नाही का. मग नाही बायजा मग मी काय सांगणार ना आता चालत का बायजा अंगर फुबा अंगर मग काय नाही ताल तपासलं येऊत ना मग. चाल मग आवाज आपण यायला राहिलो काशी काही नाही मग कशी आहे टीनान माहिती दुसऱ्याकडे जागल्यावर पुरवडा माय मग आपण खुलासा दिला म्हणजे सारी जीवनीची विचारस ना मग अशी मग. चला मग चला बोले बाबा मन बाहुले चांगलं भेटी जाऊ आईच ना चरणी प्रार्थना शेरे म्हणा दादा. भगवंता तुझे निवारणार भटकणार मला चांगली भाऊजाई आणि दे. तुले मी मानता मानसू. बोले बाबा दया करे ना मैं तो तेरे भरोसे हूँ. जब से तेरा गुलाम हो गई तब से मेरा भी काम हो गया. जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी काम हो गया. मेरे दरबार की चाकरी सबसे बड़ी यारे सबसे बड़ी हो. भोले बाबा तेरी नौकरी सबसे बड़ी यारे सबसे बड़ी. माय ओ फुबा ना तर बसने म्हणा राहणार का बीन सोमवार आहे म्हणून जी माय. सोमवार चांगला गाजी राहणार तर नाराज. हा माय थंडी बी बाजी राहीन ती सांग नाही म्हणतो अंदक अरे खाले जपट ना अशी थंडी लागस खाले गंड्यार आले बेका थंडी वाजस. म्हणतो बिन चाल खाटला पाडलेस म्हणतो खाटला गरमाया सुटस बिन मग. आणि उन्हा मस्त तेजर पडाय ना बडाय ना वाटाय ना बिन. थंडी बी मन तशी पडाने जी माय फुबा मग शे ना मग अशी थंडी जा माडा राहिनी ते बस बीन. नाही मग फुबा मी काय सांग राहीन सराजी मग उभ्या गप्पा माशात का बसा ना. देव माय फुबा तुन भावनी एक पोर शे ना म्हणे कुवारी. मग तिनं करायत का लगीन यंदा. मग माय करू म्हणतोच ना त्या लगीन. आणि अशी त्यातल्या शिनाबीन फक्त पोऱ्या चांगला पाहिजे प्रॉपर्टी नको का वय ना. आणि आजकाल लोक तेच जकी राहीन आता काय का वय ना बिन निर्वेशनी पोऱ्या पाहिजे लाईनवरच पाहिजे बुवा अशी. बरे वावर नको का वय ना मग अशी का माय मग चांगले ना मग अक्का तुम्ही यायला तशीच पाहिजे ना. गरीबनी का वय ना आपण चांगले पाहिजे पोर. नाही चालशी का मग फुबा काढले ना आपण काढले जासूच ना मग टे कशी हो माय कोण बी वी जाई मग. तो पोऱ्याला बी पुढी ना सोक नाही बीन आणि अशा मजा वी जाईन ती पोरनी एकला पोऱ्या अशी. आणि माय बाप बिचारा गावावर राहतील त्या दोन्ही जीव रूमवर राहतील तानच रावावणी. वाटा पाडणार कोण नाही. या बिचारी म्हणे येईन ना स्वभाव बी चांगला असे जशी टीना असे ना तशीच म्हणे येईन शे बरं गुणवंती अशी कसा ना स्थान नाही शेव म्हणे येईन ना अशी बिचारी इथले हसतच बडक करस. जाऊत ना मग काल दिन मग जाऊत मग आले ना खरंच फिक्स. नमस्कार मंडळी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.